तर भावांनो, तुम्ही बघू शकता मी कुठं आलेलो आहे ह्या डोंगरामध्ये. ह्या डोंगराचं वैशिष्ट्य काय आहे तुम्हाला सांगतो नंतर. तर का आला असून इथं मी आणि कायसाठी व्हिडिओ बनत असेल हे तुम्हाला एक थोड्या मिनटात मी माहिती सांगतो. त्याच्या आधी तुम्हाला एक दाखवायचे मला. बघा ह्या डोंगरावर इथं एक हे मातीनं केलेलं काय माहिती आहे का, वारुळ आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी तरी पण. दिसलं का वारुळ? एकदम जवळ घेऊन दाखवतो. एक मिनिट. हे बघा, बघितलं? तर बघितलं का तुम्ही हे वारुळ कुठे आहे? या डोंगरामध्ये. हे असं नैसर्गिक वातावरण मध्ये किती मस्त वाटते ना. हवा असेल तुम्ही कल्पनाच पण करू शकत नाही, एवढं भारी वाटते इथं. मस्त हवा येते, झाडाची पानं तुम्ही बघू शकता कशी हला येतं. माझं शर्ट पण हलते, पण ते आता ती कॉलरवर ती हे घातल्यामुळे तेवढं दिसत नाही. बघा झाडाची पानं बघा कशी हलतात. मस्त नैसर्गिक वातावरण. हे बघा कशी हवा बघा. असल्या नैसर्गिक वातावरणामध्ये किती भारी वाटते. हां, इथून तुम्हाला घरला जावं वाटत नाही. हां, आनंदी आनंद, शुद्ध हवा, शुद्ध ऑक्सिजन, नैसर्गिकरित्या जीवन जगताना असं कधीतरी येऊन पाहावे किंवा यावे. आणि हे तर आमच्या गावामध्येच एवढं धन आहे नैसर्गिक. तुम्हाला माहिती आहे ना, आरोग्य हेच धन आहे आपलं. सगळ्यात मोठी संपत्ती ही आरोग्य, हीच खरी आपली संपत्ती. आरोग्यासाठी अशी शुद्ध हवा, शुद्ध ठिकाण आणि प्रत्येक आपल्या शरीराला अशी शुद्ध हवा आणि ऑक्सिजन मिळाल्यानंतर माणसाचा तणाव, मेन म्हणजे तणाव नाही, तणावामध्ये भरपूर माणसं असतात. आणि नैसर्गिक जीवन जगत असताना, संसारिक जीवन जगत असताना माणसाला अडचणी असतात आणि टेन्शन असतं, तणाव असतो. त्यासाठी असं कधीतरी मस्त असं फिरायला यायचं हवा शिर वातावरणामध्ये. किती मस्त वाटते ना इकडं. खूप, मला तर खूप छान वाटते. तुम्हाला सांगतो, कधी पण इकडे येत जावा तुम्ही. जिथं पास शांतता आणि गर्दीच्या दूर एकदम शांत, तिथं फक्त आपण, आपलं मन आणि बस एवढंच पाहिजे. हां, अजून काय पाहिजे असल्या जिंदगीमध्ये? सुख शांती ही खरी शांती. एकांत, माणूस म्हणतो एकांताला चुकतो, एकांताला जावं वाटत नाही, इकडं जावं वाटत नाही, तिकडं जावं वाटत नाही. पण तसं काय नसतंय की माणसाचं सगळ्यात सुख मोठं म्हणजे एकांत आहे. जेवढं तुम्ही स्वतःला एकांत ठेवचाल तेवढं तुम्ही सुखी असाल. ना कोणाच्या गर्दीत, ना कोणाच्या चर्चेत, ना कोणाच्या कशात. लोक म्हणतात मला खूप टेन्शन आहे. टेन्शन घेताय कशामुळे तुम्ही? काय गरजच नाही ना घ्यायची. अरे स्वतः सुखी राहा ना तुम्ही. आणि टेन्शन असतं कोणाचं, स्वतःच असतं का? नाही. टेन्शन हे फक्त दुसऱ्यामुळे येत असतं. त्याच्यासाठी स्वतंत्र जगायला शिका, मस्त वातावरणात राहायला शिका. तुम्ही बघू शकता मी कसल्या वातावरणामध्ये आलो इकडे मस्तपैकी. हां, असलं वातावरण कुठे भेटते बघायला? बघा, एकनाथ शिंदेने डायलॉग मारला होता, काय ते डोंगर, काय ते हॉटेल. वा, मस्त वाटलं. हां, तिकडे तर गर्दी तरी असेल, पण इकडे गर्दी नाही. इकडं शांत हवा, शांत, पाखरांचा आवाज किती मस्त वाटते बघा. तुम्ही ऐकू शकता पाखरांचा आवाज. ऐकू आला का? उगून हवा लय भारी वाटते, लय भारी वाटते. असं हवा शिरी मोकळा आनंदात जगायला, शांत ठिकाणी बसायला. हे फक्त मी तर कधी पण येत असतो, कारण हे आमच्या गावाकडेच आहे आणि आमचं शेत पण इथं जवळच आहे. त्याच्यामुळे मला काय वाटत नाही. आणि फक्त मी कायसाठी सांगतो आहे की तुमच्यासाठी, की तुम्हाला माहिती असं की सुख काय नेमकं, बरोबर आहे का? सुख कशात आहे तुम्हाला खूप मला सांगायचं आहे. मी असा व्हिडिओ विचार बनवून केला नाही ना, काही नाही. फक्त आला एक बनवा वाटलं आणि सांगा वाटलं तुम्हाला, दुसरं काय नाही. एवढंच आहे. असल्या वातावरण तुम्हाला कुठेच भेटणार नाही. काय सुख आहे मला सांगा ना तुम्ही. हां, सुख आहे का?
मग जिंदगीत लय सुख आहे माय. सुखी संसाराची एखादी तुम्हाला सगळं मी डिटेलमध्ये सांगेल. आता बघू शकता. ही आहे सुख, सुखी जीवनाचे आधार. तर चॅनलला लाईक करा, कारण मी दुसरा पण व्हिडिओ बनतो चांगला, ह्याच्याहून चांगला. तुम्हाला कमेंट करून सांगा भाऊ की अशीच व्हिडिओ बघा आम्हाला आवडतात आणि मी टाकत जाईल. हां, तर लाईक आणि कमेंट करा बरं का भाऊ. कारण तुम्ही लाईक आणि कमेंट केल्यानंतर मला अजून बनवायचा उत्साह वाढेल, म्हणजे माझी एनर्जी वाढेल. म्हणजे मला वाटेल की अरे बघणारे आहेत, कोणतरी आहे की त्यांना असे पण व्हिडिओ बघू वाटतात आणि नैसर्गिकता जगू वाटतं. आता ही माझ्या मोबाईलची तेवढी क्वालिटी चांगली नाही, त्याच्यामुळं काय तेवढं काही इश्यूचे दिसत नसेल तुम्हाला. पण बघू तुमची साथ भेटल्यास. हां, भावाला साथ दिला तर काय पण होऊ शकतं ना. तर ठेवतो, नंतर आपण उद्या परवाची कधी पण व्हिडिओ म्हणतो. आणि कमेंट करून सांगा बरं का मला नक्की कसा वाटला तुम्हाला परिसर. ह्याच्यापर्यंत भारी तुम्हाला अजून दाखवतो, पण आता सध्या कमेंट करून सांगा. बाय बाय.